पट्टणकुडी गावातील प्राथमिक मराठी शाळा शिक्षिकेकडून सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो फाडणे, शिवाजी कोण होता असे अवमानकारक विचारणे, छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती व भगवा ध्वजाविषयी अवमानकारक बोलणे, महाराजांचा एकेरी उल्लेख अशा प्रकारचा गंभीर प्रकार घडलेला आहे। त्यामुळे समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून हा समस्त शिवभक्तांचा खूप मोठा अपमान आहे। म्हणून या प्रसंगात शाळा व्यवस्थापनेने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित शिक्षिकेसंदर्भात योग्य ती कारवाई करून जाहीरपणे समस्त शिवभक्तांची क्षमायाचना करायला लावावी। असा प्रकार पुन्हा करायची कुणाचीही हिंमत होऊ नये याची गांभीर्याने शाळा व्यवस्थापन काळजी घ्यावी अशी समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे। अन्यथा परिणाम खूप गंभीर होऊन कायदेशीर पद्धतीने कारवाई करण्यात येईल व तसेच शिवभक्तांच्या आक्रोशाला सुद्धा सामोरे जावे लागेल असे ते यावेळी म्हणाले। या प्रसंगी स्थानिक अजय पुणेकर, रोहन परीड समेत शिपन्नावर व निप्पाणी येथील श्री अजित पारळे, अजित पाटील, राजू आवटे, विशाल जाधव यांच्यासह समस्त शिवभक्त उपस्थित होते। KGN न्यूज साठी पार्श्वनिवेदिका माधुरी मेस्त्री। काय होत नाही शिक्षकांची सांभाळायलाच पाहिजे, त्याचा काय मोठा विषय आणि सांगतो काय झालं नाही त्याच्याबद्दल मला काही कल्पना नव्हती, नाही तर मी तुम्हाला विचारलो तर आपण धर्माबद्दल बोलायला लागलो तर आपल्यामध्ये पण घेऊन आम्ही ऐका, हा विषय झाला त्यांच्याकडून माफी मागायचा ध्येय आहे। आता जी मुलं बोललेली आहेत एकही मुलाची जर तक्रार आली का बोललं असेल हे केलं असेल मोठा विषय आहे। कोणी बोललं तर सांगितलं म्हणून त्यांच्यावरती काहीतरी असला काही प्रकार होता का मला हे लेखी पाहिजेत आम्हाला की मी सगळ्या याच्या पुढे काही असं करणार नाही आणि जे घटना झाल्या त्याच्याबद्दल मी जाहीरपणे माफी मागतो। हे आम्हाला लेखी पाहिजे, तोंडी नको आहे माफी। हे पोरासनी संस्कार असले नको आहेत शाळेत आणि पुढे या पोरांनी आणि पोरासनी तुम्ही आता असं संस्कार द्यायला पुढे पोरं जाऊन काय करणार हो? शाळेत शिकवायचं काय असतं आणि तुम्ही शिकवा लागलाय काय पोरांना? आम्ही होता तो 50-60 पोरं होती घेतो पीआय घालतो मी ते घालतो मॅडमांना आठवण झालंय पाणी बोलतात तर याच्यासाठी आपण काय करायचं पुढची प्रोसेस म्हणून आपण याचा विषय न सांगता त्या मुलांची व्हिडिओ जे आपण जे काही कार्य केलंय त्याच्या पुढच्या टप्प्यात जाऊया। आज 4 ते 5 कार्यकर्ते शाळेचं आणि गाव पातळीवरचं आपण म्हणजे भाग दाखवून शाळेत विषय केलं होतं। माझ्या मला काय सध्या आठवत नाही तुम्ही काय मुलांना शिकवलं म्हणजे आठवत नाही म्हणजे तर रोज शिकवतो किंवा रोज काय करतो मुलांचा अभ्यास देतो काय नाही देतो ते मॅडमला आठवते या सगळ्या मुलांना जाऊ दे आता झालेल्या घटनांची मी होणार नाही आता कधी झाली मी आता आल्यापासून कधी झाले नाही आहे कधी काय कुणाची तक्रार आलेली नाही। आता तक्रार असं तुम्ही सांगा आता तुम्ही आल्यानंतर ही पहिली आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत असं कधी होणार परत त्या मुलांना चाचणी होणार नाही। काय होत नाही आणि आज मुलांना शिक्षकांची सांभाळायलाच पाहिजे, त्याचा काय मोठा विषय